नमस्कार माझे प्रिय मित्र, माझे बंधू, माझे सहकारी जे सर्व कोचिंग क्लासेस मध्ये आहेत। मी परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे की कोचिंग क्लासेस मध्ये जो बॉम्ब फुटला तो बॉम्ब कुठल्या पत्रामुळे फुटला आणि त्याबद्दल आपण त्याचं सविस्तर चर्चा त्या व्हिडिओ मध्ये मी केलेली होती। आता आपण त्या पत्राचा किंवा त्या गाइडलाइनचा शेवट कसा असेल आणि सध्या परिस्थितीमध्ये काय असेल, कोचिंग क्लासेस खरंच बंद होणार का किंवा आपण चालवू शकणार का, काय असेल याचं भविष्य आणि अगदीच आपण लगेच घाबरायचंय का काही चिंता करण्याचं कारण नाही, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 10वी पर्यंत क्लासेस घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी एक्सपर्ट्स कडून सुद्धा आपण पूर्ण माहिती घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। तर मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एक गाइडलाइन केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या गेलेली आहे आणि त्या गाइडलाइन मध्ये काही गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत। त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी या स्वागतार्ह आहे। फक्त एका गोष्टीची आपल्याला अडचण निर्माण झालेली होती, ती गोष्ट म्हणजे 16 वर्षांखालील मुलांना क्लासमध्ये ॲडमिशन देता येणार नाही। इन शॉर्ट त्याचा दुसरा अर्थ असा होतो की 10वी पासून खालच्या मुलांचे वर्ग आपण चालवायचे नाही, हा त्याचा दुसरा अर्थ होतो। तर खरंच त्या गाइडलाइनला तेवढं इम्पॉर्टन्स आपण द्यायला हवं का, याबद्दल हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, शासनाच्या नियमांबद्दल काही एक लाईन असते। समजा मला केंद्र सरकारला राज्यांना काही सुचवायचंय, तर त्याची एक आपण त्याला म्हणतो ना, एक चढ असतो। तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते, तर केंद्र सरकार पत्र पाठवते। जर पत्राच्या पुढची स्टेप केंद्र सरकारला घ्यायची असेल तर ते परिपत्र, ज्याला आपण सर्क्युलर म्हणतो, ते पाठवते। त्याच्याही पुढे जायचं असेल तर मात्र GR म्हणजे शासन निर्णय केला जातो आणि त्याही पुढे तयार होतात अधिनियम आणि कायदा। तर आपण कोणत्या स्टेजवरती आहोत तुमच्या लक्षात येते, फक्त काय पाठवलं गेलेलं आहे, पत्र म्हणजे परिपत्र, GR, अधिनियम, कायदा अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही। त्यामुळे अचानक उठलेल्या या ज्या वावड्या आहेत, ज्या बातम्या येत आहेत, त्यांनी आपण घाबरण्याचं काहीही कारण नाही। ही प्रिलिमिनरी स्टेज आहे। दुसरी गोष्ट, आता आपण बघूया की कायदे कशाबद्दल आणि कसे बनतात। तर मित्रांनो, आपला देश जेव्हा तयार झाला तेव्हा कायद्याच्या काही चौकटी आपण बनवलेल्या आहेत। त्याच्या आपल्याकडे काही लिस्ट आहे। जसं केंद्राने कुठल्या गोष्टींवरती कायदे बनवायचे त्याची एक लिस्ट आहे, त्याला आपण म्हणतो केंद्र सूची। राज्यांनी कुठल्या गोष्टींबद्दल कायदे बनवायचे त्याला आपण म्हणतो राज्य सूची। आणि दोघांचाही कॉमन इंटरेस्ट असणारी सूची असते समवर्ती सूची। तर 1972 मध्ये शिक्षण पहिले राज्यामध्ये होतं, आता ते समवर्ती सूचीमध्ये आहे। म्हणजे याच्यासाठी केंद्रही कायदा बनवू शकतं आणि राज्यही बनवू शकतं। तर केंद्राने कायदा बनवायला अजून बराच वेळ आहे आणि तोपर्यंत तरी आपल्या क्लासेसला कोणीही धक्का लावू शकणार नाही। ही काळ्या दगडावरची रेष आहे। तर जे कोणी 10वी पर्यंतचे क्लासेस घेत असतील त्यांनी जोमाने क्लासेस घ्या। जे कोणी आपले क्लासेस खूप छान पद्धतीने रन करत असतील त्यांनी जोमाने ते रन करा। कुठलीही आडकाठी आजच्या परिस्थितीत तरी आपल्याला येणार नाही। आता ते पत्र आलेलं आहे, राज्य सरकार ठरवेल त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे आणि अंमलबजावणी ही अगदी सगळं बंद करा, हे करा, ते करा अशा प्रकारची कधीही नसते। त्यात येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे, त्यामुळे याचं भविष्य काय असेल हे त्या इलेक्शनच्या नंतर ठरणार आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल, जर हा व्हिडिओ आपल्याला योग्य वाटला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि आपल्या 10वीच्या क्लासेसच्या इतर मित्रांना पाठवायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।